भारतीय आहारशास्त्रामध्ये दुधाला आणि दुग्धपानाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. दुधातून मिळणाऱ्या पोषक घटकांमुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच दूध हा एक परिपूर्ण आहार मानला जातो. म्हणूनच दुग्ध उत्पादन हा व्यवसाय महत्त्वाचा ठरतो. आता बरेच शेतकरीही शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादन करत आहेत. दुग्ध उत्पादन आणि दुधाची गुणवत्ता वाढवायची असेल तर त्यासाठी पशूंचे गोठे स्वच्छ ठेवणं, विविध रोगांपासून त्यांचं रक्षण करणं याबरोबरच त्यांच्या आहाराकडेही लक्ष द्यावं लागतं. दुभत्या जनावरांना केवळ चारा पाणी देऊन भागत नाही, तर त्यांच्या आहारात खनिज मिश्रण असावं लागतं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शेतीला पूरक धंदा म्हणून पूर्वी पशुपालन केला जायचा, परंतु आजकाल पशुपालन हा मुख्य धंदा बनत चाललेला आहे. कारण प्रत्येकाला माहिती की पशुपालनामध्ये जे दूध मिळतं त्या दुग्धधंद्याला भरपूर स्कोप आहे आणि अशा प्रकारे ज्या दुग्धधंद्यासाठी काही घटक जे असतात ते खूप महत्त्वपूर्ण असतात किंवा काही बाबी ज्या आहेत ते खूप महत्त्वपूर्ण असतात. आणि ह्या बाबीपैकीच आपल्याला विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे खनिज मिश्रणाचे पशु आहारामधील महत्त्व. आता आपणास माहिती आहे की पशु व्यवस्थापनामध्ये जवळपास 70 ते 75% किंवा त्यापेक्षा जास्त खर्च हा पशु आहार आणि पूरक गोष्टींवरती होतो. म्हणून आपल्याला थोडंसं आजचा हा महत्त्वाचा विषय आहे की पशु आहारामध्ये खनिज मिश्रणाचं काय महत्त्व आहे. तर हे जे पशु आहार आपण जनावराला देतो त्याच्यामध्ये विविध गोष्टींचा समावेश केलेला असतो आणि जवळपास प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याला घरच्या घरीच मिळते असं काही नाही. त्यासाठी त्याला काही गोष्टींवरती बाहेरच्या गोष्टींवर निर्भर राहायला लागतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आहे तो म्हणजे खनिज मिश्रण. आता पशु आहारामध्ये आपण पशुखाद्य जनावराला जे देतो तर हे पशुखाद्य देत असताना वेगवेगळ्या गुणधर्म आणि क्वालिटीचा आपण त्यांना देतो, परंतु त्यासोबत आपल्याला ही शाश्वती देता येत नाही की त्या पशुखाद्यामध्ये त्या जनावराला लागणारं खनिज मिश्रण मिसळलेलं आहे किंवा नाही. म्हणून शेतकऱ्याची ही जबाबदारी आहे की ज्यावेळी घरी पशुखाद्य देईल त्यासोबत खनिज मिश्रण, ज्याला आपण मिनरल मिक्सचर म्हणतो, जो शब्द शेतकऱ्याला प्रतिष्ठित आहे, प्रचलित आहे, तर ह्या अशा प्रकारचं मिनरल मिक्सचर किंवा खनिज मिश्रण त्या जनावराला दिलं गेलं पाहिजे. काही प्रकारचं पशुखाद्य घरच्या घरी तयार करता येतं, पण खनिज मिश्रण घरी करता येत नाही. पशु आहारासाठीचं खनिज मिश्रण बाजारात मिळतं, पण ते विकत घेताना त्यातले घटक आणि त्याचा दर्जा पारखून घ्यायला हवा. आपण म्हणतो दूध पौष्टिक आहे, परंतु दुधामध्ये पौष्टिकता कुठून येते? तर दुधामध्ये जी पौष्टिकता आहे ती जनावराच्या शरीरातून बऱ्यापैकी त्या दुधामध्ये आलेली असते. त्याचं एक उदाहरण देतो की जसं आपण म्हणतो की दुधाच्या प्रवाहामधून जवळपास 1 ग्रॅम 1.2 ग्रॅम कॅल्शियम एका लिटरमधून बाहेर पडतं. आज विचार करा की आपण 15-15, 20-20 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त दूध एखाद्या गाईपासून घेतोय, म्हणजे कितीतरी प्रमाणात कॅल्शियम, म्हणजे 20 ते 25-25 ग्रॅमपर्यंत कॅल्शियम त्या जनावराच्या शरीरातून बाहेर पडतं. त्याच्यामुळे हे एक उदाहरण झालं. तर अशा प्रकारची विविध खनिज त्या जनावराच्या दुधातून बाहेर पडतात, म्हणून आपल्याला अशा प्रकारची खनिज ही त्या जनावराला देणं गरजेचं असतं. परंतु खनिज देणं म्हणजे एक एक खनिज त्या जनावराला खाऊ घालणं असा अर्थ होत नाही. तर त्या जनावराला त्यासाठी खनिज मिश्रण जे असं मोठ्या कंपन्यांमध्ये तयार होतं ते कंपन्यांमध्ये तयार झालेलं खनिज मिश्रण आपण त्या गाई किंवा जनावराला दिलं गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं खनिज मिश्रण बनवणे ही सुद्धा एक सोपी कला नाही आहे, कारण त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. परंतु दुधामध्ये जनावराच्या जर खनिज मिश्रण असेल तर त्याचे भरपूर काही फायदे आहेत. आता फायदे काय असतात किंवा खनिजाची अगोदर आपण गरज पाहू. खनिजाची गरज याच्यासाठी आहे की जे रक्ताभिसरणापासून किंवा पचनाच्या गोष्टीपासून तसेच शरीराचा जो काही होणारा म्हणजे वेगवेगळा जो काही परिणाम आहे तो घडवण्यासाठी खनिज मिश्रणाची गरज असते. दूध निर्मितीसाठी सुद्धा खनिज मिश्रण लागतं. तसेच प्रजनन शक्ती सुधारण्यासाठी खनिज मिश्रणाचा उपयोग हा केला जातो. तर अशा विविध कारणासाठी खनिज मिश्रण हे लागतं. त्याच्यामुळे जनावराला खनिज मिश्रणाची गरज आहे. आता खनिज मिश्रण दिल्यामुळे फायदे काय होतात? तर खनिज मिश्रणामुळे दूध वाढतं त्याबद्दल काही शंका नाही, परंतु डायरेक्ट हा थेट दुधावरती परिणाम आपण न जोडता आपण दुसऱ्या पद्धतीने पाहू की खनिज मिश्रण दिल्यामुळे एकतर त्या जनावराची प्रजनन क्षमता वाढते. म्हणजेच काय होतं की खनिज मिश्रण दिल्यामुळे जनावर वेळेवर माझावर येतं. वेळेवर माझावर आल्यामुळे आपण भरवल्यानंतर त्या जनावराला ज्यावेळी आपण इन्सेमिनेशन करतो तर त्यावेळी ते जनावर गाभण राहतं. म्हणजे हे जे फायदे आहेत की वेळेवर माझावर येणं, वेळेवर गाभण राहणं आणि त्यापासून एक सुदृढ असं कालवड तयार होणं किंवा वासरू तयार होणं, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खनिज मिश्रणामुळे होतात.
दुसरी महत्वाची गोष्ट आहे की खनिज मिश्रण दिल्यामुळं त्या जनावराला ज्या काही विविध खनिजांच्या कमतरता जाणवतात त्या जाणवणार नाहीत. आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की मातीमध्ये जे काही खनिजांचं प्रमाण आहे ते त्या चाऱ्यामध्ये उतरतं आणि तेच त्या जनावराच्या रक्तामध्ये उतरतं. परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर बऱ्याच वेळा जनावरांच्या रक्तांमध्ये आपल्याला खनिजाची कमतरता दिसते. म्हणून त्यासाठी आपण जनावराला एक चांगल्या क्वालिटीचं किंवा चांगल्या गुणवत्तेचं खनिज मिश्रण दिलं पाहिजे. तर अशा प्रकारे खनिज मिश्रणाचे अनन्यसाधारण फायदे आहेत. खनिज मिश्रणामध्ये कॉपर सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, कोबाल्ट, पोटॅशियम हायड्रेट इत्यादी खनिजांचं मिश्रण योग्य प्रमाणात केलेलं असतं. त्यातल्या प्रत्येक खनिजाचा दर्जा तपासून घेतलेला असतो आणि कोणतं खनिज किती प्रमाणात असावं हेही ठरलेलं असतं. हे पशुखाद्याप्रमाणे आपण घरच्या घरी बनवणं तितकं सोपं नाही, कारण त्यासाठी जी काही रसायनं लागतात म्हणजे फीड ग्रेड क्वालिटीची जी रसायनं लागतात ती त्या जनावराला आपण घरच्या घरी नाही देऊ शकत किंवा ते परवडण्याजोगं नाही. म्हणून चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या एका गुणवत्तेच्या कंपनीचं आपण खनिज मिश्रण त्या जनावराला दिलं गेलं पाहिजे. खनिज मिश्रण बनवत असताना विविध प्रकारचे केमिकल किंवा रसायनं त्याच्यामध्ये आपण वापरतो आणि जो मुख्य घटक आहे डायकॅल्शियम फॉस्फेट आपण ज्याला म्हणतो, तर तो दोन प्रकारे मिळतो. एक तर जनावराच्या हाडापासून बनवलेला असतो तो मिळतो आणि दुसरा आहे म्हणजे रॉक फॉस्फेट पासून बनवलेला. परंतु काही अडचणींमुळे आता सध्या आपल्याला पाहताय आपण की जास्ती प्रमाणात जो रॉक फॉस्फेट पासून म्हणजे जमिनीतल्या खडकापासून बनवलेला जो डायकॅल्शियम फॉस्फेट आहे तो वापरला जातो. म्हणून मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात गेला पाहिजे की हे जे केमिकल किंवा रसायनं लागतात ती चांगल्या क्वालिटीची असली पाहिजेत. अशा प्रकारचे ह्या मिनरल मिक्सचर किंवा खनिज मिश्रण बनवताना आपण त्याचं सुरुवातीला फॉर्म्युलेशन करतो, म्हणजे त्याचा फॉर्म्युला बनवतो आणि जी गरज आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आपण त्याचं बॅच लावतो. आता उदाहरणार्थ की त्याच्यामध्ये जवळपास 10 ते 15 वेगवेगळी रसायनं किंवा केमिकल्स लागतात इन्ग्रेडियंट्स म्हणून, आणि हे घटक व्यवस्थित वजन करून घ्यायला लागतात. त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार त्यांची वजनं केली जातात आणि नंतर ती आपण एक मिक्सर असतो त्या मिक्सरमध्ये आपण टाकतो. कारण सर्रास वापरली जाणारी घटक हे पावडर फॉर्म मधले असतात किंवा पावडर स्वरूपातले असतात आणि अशा प्रकारचं आपण पावडर स्वरूपातली जी घटक वापरतो ती घटक आपण खनिज मिश्रण वापरण्यासाठी वापरात आणतो. तर अशा प्रकारचे फॉर्म्युला केल्यानंतर ते वजन करून घेतल्यानंतर एका मिक्सरमध्ये टाकतो आणि त्याचं प्रॉपर मिक्सिंग केलं जातं आणि अशा प्रकारे मिक्स होऊन तयार झालेली पावडर हीच म्हणजे खनिज मिश्रण. पशु आहारामध्ये मिठालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊन चालत नाही. मिनरल मिक्सचर किंवा खनिज मिश्रण बनवत असताना दुसरा महत्त्वाचा घटक आहे त्याचं क्वालिटी कंट्रोल, म्हणजे त्याची गुणवत्ता. तर ही गुणवत्ता तपासण्यासाठी जेवढी कच्चा माल आपल्याकडे येतो तर आपण त्याच्यामध्ये काही समोर दिसणार आहे म्हणजे फिजिकल ज्या गोष्टी आहेत त्या आपण चेक करतो, ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आर्द्रता किती आहे किंवा पावडरचं स्वरूप कसं आहे, त्याला घाण वास आहे का, त्याचं कलर कसा आहे, रंग कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आणि ह्या सगळ्या टेस्टमध्ये जर ते सॅम्पल पास झालं तरच आपण पुढे ते लॅबला पाठवतो पृथक्करणासाठी. कारण प्रयोगशाळेमध्ये आपल्याकडे आपण म्हणजे अशा प्रकारच्या प्रयोगशाळा असतात, त्या प्रयोगशाळेमध्ये त्या इन्ग्रेडियंटचं किंवा त्या कच्च्या मालाचं टेस्टिंग केलं जातं. उदाहरणार्थ जर डायकॅल्शियम फॉस्फेट आपण घेतलं तर त्याच्यामध्ये कॅल्शियम किती आहे, फॉस्फरस किती आहे किंवा न पचणारे घटक किती आहेत, असे आपण वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये शोधतो आणि आपल्या जे स्टँडर्ड ठरलेलं आहे त्याच्याप्रमाणे असेल तरच ते मटेरियल किंवा तो कच्चा माल हा स्वीकारला जातो आणि अशा प्रकारे स्वीकारलेला माल नंतर आपण वजन करून त्याच्यापासून आपण खनिज मिश्रण बनवतो. म्हणजेच खनिज मिश्रण हे तुमच्या दारी येत असताना त्याच्यामध्ये अगदी विविध चाचण्यातून ते पास होतं आणि मगच ते आपल्या दारी पोहोचतं. परंतु मित्रांनो एक गोष्ट तेवढीच खरी आहे की आज मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये अशा भरपूर प्रकारचं खनिज मिश्रण आपल्याला दिसेल, परंतु फक्त एक शहानिशा करून आपण घेतली पाहिजे की अशा प्रकारचं कुठलं खनिज मिश्रण आहे की जे खरंच चांगलं आहे. तर आता त्याच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की चांगलं खनिज मिश्रण म्हणजे काय. तर चांगल्या खनिज मिश्रणाची व्याख्या तर आपण खरं करणं खूप अवघड आहे, कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे मार्केटिंगचे मिनरल मिक्सचर आपल्याला मिळतात. परंतु एक सहज सांगू इच्छितो की त्याच्यासाठी गुणवत्तेचं जे माप आहे ते म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ISI मार्क ज्याला आपण म्हणतो. कारण त्यांनी एका प्रकारचं म्हणजे मिठासहित आणि बिना मिठाचं अशा प्रकारच्या 2 कॅटेगरीमध्ये एक गुणवत्तेचं प्रमाण ठरवून दिलेलं आहे आणि ह्या गुणवत्तेच्या प्रमाणाला धरून अशा प्रकारचे ISI मार्क असणारेच मिनरल मिक्सचर किंवा खनिज मिश्रण आपण शक्यतो घ्यावे. परंतु काही प्रमाणात जे विटामिन वाले किंवा
जीवनसत्ववाले जे खनिज मिश्रण असतात ती सुद्धा आपल्याला विचार करायला हरकत नाही, कारण बऱ्याचशा पैकी हिरव्या चाऱ्याची कमतरता असेल किंवा विविध पौष्टिक तत्वांची कमतरता असेल ती भरून काढण्यासाठी खनिजयुक्त व विटामिन म्हणजेच जीवनसत्वयुक्त खनिज मिश्रण देणं जनावराला गरजेचं आहे. दुग्ध उत्पादन व्यवसायात सध्या सिलेटेड खनिज मिश्रणाची चर्चा आहे, पण त्याची गुणवत्ता तपासून घेतली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा प्रकार आहे चिलेटेड. आता चिलेटेड मिनरल मिक्सचरची संकल्पना आजकाल खूप रुजती आहे, परंतु मित्रांनो चिलेटेड मिनरल मिक्सचर देताना आपल्याला एक काळजी घ्यायची की ते खऱ्या अर्थाने चिलेटेड आहे का. कारण चिलेटेड मध्ये अशा प्रकारची एक त्याला प्रोसेस केली जाते, प्रक्रिया केली जाते, ज्याच्यामुळे त्याची जे शरीरात खाल्ल्यानंतर गरज आहे ती जवळपास 90 ते 100% पूर्णता पूर्ण होते रक्ताच्या माध्यमातून. म्हणजे सांगण्याचा एक उद्देश आहे की चिलेटेड मिनरल मिक्सचर हे खूप चांगलं आहे, परंतु त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की जे काही आपल्याला प्रोडक्ट चिलेटेड म्हणून घेतो तो खरा चिलेटेड किंवा चांगल्या क्वालिटीचं तपासून घेणं आपलं काम आहे. तर अशा रीतीने शेतकरी मित्रांनो खनिज मिश्रण आणि त्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. बिना खनिज मिश्रणाचं आपण कुठलंही दूध प्रोडक्शन म्हणजे मिल्क प्रोडक्शन ज्याला म्हणतो आपण, कारण दूध निर्मिती ही फक्त दूध निर्मिती नसून एक कला आहे आणि याच्यामध्ये शास्त्राची जर जोड दिली तर हे एक चांगला बिझनेस किंवा चांगला धंदा म्हणून आपल्याला मिळेल आणि यापासून दुग्धधंद्याला चांगल्या प्रमाणात फायदा मिळू शकेल. दुभत्या जनावरांची योग्य काळजी घेतली आणि त्यांच्या आहारात खनिज मिश्रणाचं प्रमाण योग्य राखलं तर दुग्ध उत्पादन वाढेल आणि असं तंदुरुस्त पशुधन शेतकऱ्याला नक्कीच समृद्ध करेल.